नमो नमः सर्वेभ्यो। अ, अधुना संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमस्य भागस्य पञ्चमपाठस्य पठनम् अधुना वयं कुर्मः। अहं प्रथमं स्लैड् शेर् करोमि। हम्म। पाठः अस्ति पञ्चमपाठः। पृष्ठक्रमाङ्क अस्ति अ, किमस्ति पृष्ठक्रमाङ्क अस्ति 63। 63 पृष्ठक्रमाङ्क पाठक्रमाङ्क पञ्चम पाठस्य नाम अस्ति महाविद्यालये भगवद्गीता। एतस्मिन् पाठे वयं नत्वं नत्वं कथं भवति इति अभ्यासम् अथवा पठनं वयं कुर्मः। व्याकरणस्य भागः अनन्तरं अग्रिमे चलचित्रे वयं पश्यामः द्रक्ष्यामः। किन्तु अधुना पाठस्य पठनं कुर्मः। नत्वं न स्थाने न आगच्छति। कोऽपि नियमः अस्ति वा तत्र कुत्र भवति कुत्र न भवति नत्वं तस्य अभ्यासम् एतस्मिन् पाठे करणीयमस्ति। एतेषु गीताश्लोकेषु स्थूलाक्षरैः मुद्रितानि पदानि परिशीलयत। हा, पश्चिमे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतानि च। पश्चिमे पार्थरूपाणि अत्र अत्र न नत्व अभवत्। कारणमस्ति नत्वस्य कारणमस्ति र र इति कारणमस्ति। अनन्तरं नानावर्णाकृतानि अत्रापि नानावर्णाकृतीनि अत्रापि न दृश्यते। अत्र तस्य कारणमस्ति वर्ण र अस्ति अस्ति तत्र अतः नत्वस्य निमित्तमस्ति रकारः। पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। पाण्डुपुत्राणां न न अस्ति तत्र तस्य पूर्वं किं तस्य तत्पूर्वं किमस्ति त्र अस्ति र अस्ति तत्र अतः नत्वस्य निमित्तम् अत्र र अस्ति। द्रुपदपुत्रेण मध्ये अपि न नत्वस्य निमित्तं र इति अस्ति। शिष्येण शिष्येण शिष्येन अत्र न अस्ति तस्य निमित्तं किमस्ति ष तालव्य मूर्धन्य ष अस्ति। ष षट्कोणः मूर्धन्य ष इति निमित्तमस्ति। शिक्षे शि क्षे न कर्मणो कर्मणो मध्ये अपि नत्वस्य निमित्तं रकारः अस्ति। कर्मणो यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः। अकर्मणश्च मध्ये अपि रकारनिमित्तमस्ति। विकर्मणः मध्ये अपि रकारः अस्ति। कर्मणो मध्ये रकारः अस्ति। अपानैरुवति प्राणं प्राणे पाने तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः। प्राणं प्राणं मध्ये नत्वस्य निमित्तमस्ति रकारः। प्राणे मध्ये अपि नत्वस्य निमित्तमस्ति रकारः। रेफः अस्ति। प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः तत्रापि प्राणायाम मध्ये न अस्ति तस्य कारणमपि रकारः रेफ अस्ति। परायणाः मध्ये अपि नत्व अभवत् तस्य कारणमपि अथवा रेफ अस्ति। अत्र नत्वम् अभवत् इति दृश्यते। एतेषु स्थूलाक्षरैः मुद्रितेषु शब्देषु न इति वर्णः दृश्यते तत्र नत्वम् अभवत्। कुत्र अयं नकारः इति ज्ञातुम् अधुना वयम् इमं पाठं पठामः। न कुठे कुठे येतो हे समजण्यासाठी आता आपण हा पाठ वाचणार आहोत। एतत् पत्रं सावधानं पठत हा पत्र सावधानतेने वाचा। वाचूया। रामनगरी 15 जून 2008। प्रियवत्स सुधीर हार्दा शुभाशयाः। प्रिय वत्स सुधीर अनेक शुभाशया किंवा अनेक शुभाशीर्वाद। भवतः पत्रं प्राप्तं तुमचे पत्र मिळाले। गृहात् प्रथमवारं दूरस्थे नगरे छात्रावासे वसतः भवतः कुशलं ज्ञातम्। गृहात् एक निमिषम् क्षम्यताम्। गृहात् प्रथमवारं दूरस्थे नगरे छात्रावासे वसतः भवतः कुशलं ज्ञातम्। गृहापासून म्हणजे घरापासून दूर प्रथमच म्हणजे पहिल्याच वेळेला दूर राहणाऱ्या छात्रावासामध्ये राहणाऱ्या तुझे किंवा तुमचे कुशल हे ज्ञात झाले।
महाविद्यालये पठने व्यग्रः सन्नपि भवान् प्रतिदिनं धावनं करोति, मित्रैः सह कण्डोलकन्दुकं क्रीडति, सङ्गीतप्रेमिणां गणेऽपि भागं वहति इत्येतत् सर्वं ज्ञात्वा अत्र सर्वे नितरां सन्तुष्टाः। महाविद्यालये पठने व्यग्रः सन्नपि, महाविद्यालयामध्ये अभ्यासामध्ये व्यग्र असून असताना सुद्धा भवान प्रतिदिनं धावनं करोति, तुम्ही प्रतिदिन या दररोज धावता. त्याच्यानंतर मित्रैः सह कंडोलकंदुकं क्रीडति. कंडोलकंदुकम इत्युक्ते बास्केटबॉल. मित्रांच्या बरोबर बास्केटबॉल खेळता. संगीतप्रेमीणां गणेपी भागं वहति. संगीतप्रेमी गणांच्या संगीतप्रेमी लोकांच्या गणामध्ये तुमचा सहभाग आहे. इत्येतत् सर्व ज्ञात्वा, हे सर्व जाणून, अत्र सर्वे नितराम संतुष्टाः, हे सर्व जाणून इथे सर्व संतुष्ट झाले आहेत. संगीतप्रेमीणाम् अत्र नत्वम् अभवत्. नत्वस्य निमित्तमस्ति परे मध्ये रकार रेफ अस्ति, तत् रेफ इति निमित्तमस्ति नकार नत्वस्य. भवतः विद्यालये पाठ्यमानेषु ऐच्छिकविषयेषु भगवद्गीता अन्यतमः विषयः अस्ति इत्येतत् मम आनन्दं जनयति. भवतः विद्यालये म्हणजे तुमच्या विद्यालयामध्ये पाठ्यमानेषु ऐच्छिकविषयेषु म्हणजे अभ्यास केल्या किंवा शिकवल्या जाणाऱ्या पाठ्यमानेषु शिकवल्या जाणाऱ्या ऐच्छिक विषयांमध्ये भगवद्गीता अन्यतमः विषय अस्ति. भगवद्गीता हा एक विषय आहे. इति एतत् मम आनंदम जनयति, हेच मला किंवा माझ्या मनामध्ये आनंद निर्माण करतो आहे, ह्याच्याने मी आनंदित होतो आहे. तत्रापि भगवद्गीता संस्कृत भाषया एव पाठ्यते इति श्रुत्वा भवतः माता अभिप्रेति यत् एषः तु दुग्धशर्करा योगः इति. म्हणजे तत्रापि म्हणजे तिथे सुद्धा भगवद्गीता संस्कृत भाषया, भगवद्गीता ही संस्कृत भाषेतून ती संस्कृत भाषेच्या सहाय्याने एव पाठ्यते, सहाय्यानेच शिकवली जाते. इति श्रुत्वा, हे ऐकून, भवतः माता म्हणजे तुमची माता, तुमची आई अभिप्रेती, तिचा अभिप्राय काय झाला, यत की एषः तु दुग्धशर्करा योगः, की हा तर दुग्धशर्करा योग झाला. म्हणजे ही दुधातच साखर पडली. महाविद्यालये भवता व्यक्तित्वस्य सर्वतोमुख विकासाय अवसरः प्राप्तः अस्ति इति सा मन्यते. महाविद्यालयामध्ये तुमच्याकडून म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वतोमुख म्हणजे सर्वांगीण विकासाचा अवसरच तुम्हाला तुमच्याकडून प्राप्त झाला आहे. भवता तृतीय एकवचन असते, कर्मणी प्रयोग असते. तुमच्याकडून प्राप्त झाला आहे हे अस्ति इति सा मन्ये, असं तिचं मानणं आहे, असं तिचं मत आहे. सुहृदः भगवद्गीता कक्षां आगन्तुं न इच्छन्ति, तत्र पुनः केचन कक्षां प्रति गन्तृन् उपहसन्ति इत्येतत्तु यथा भवतः तथा ममापि खेदकारी विषयः. सुहृदः म्हणजे सगळे मित्र, तुमचे मित्र भगवद्गीता कक्षाम आगंतुम न इच्छन्ति म्हणजे भगवद्गीतेच्या कक्षामध्ये किंवा वर्गामध्ये येण्यास इच्छुक नसतात. तत्र पुनः केचन कक्षां प्रति गंतृम म्हणजे तिथे सुद्धा काही लोक कक्षेमध्ये वर्गामध्ये जाऊन उपहसंती म्हणजे तिथे जाऊन पण उपहास करतात किंवा मस्करी करतात. इत्येतत्तु यथा भवतः तथा ममापि खेदकारी विषयः म्हणजे हे जसे तुमच्यासाठी खेदकारी विषय आहे, खेदजनक विषय आहे, तसा माझ्यासाठी सुद्धा आहे. परंतु अत्र भवतः मित्राणां न दोषः, परंतु इथे तुमच्या मित्रांचा काही दोष नाही. मित्राणां न तो अभवत अत्र, तर न तस्य निमित्त अस्ति रेफः, मित्र मध्ये रेफ अस्ति. यतः ते न जानन्ति यत् मानवता विकासे विश्वाभ्युदये च गीता कथम उपकरोति. कारण काय, यतः कारण, ते न जानन्ति त्यांना माहित नाही आहे काय, यत मानवता विकासे मानवाच्या विकासामध्ये किंवा मानवाच्या इव्होल्युशन मध्ये विश्वाभ्युदये च म्हणजे विश्वाच्या अभ्युदयासाठी किंवा विश्वाच्या प्रगतीसाठी मध्ये सुद्धा गीता कथम उपकरोति, गीतेचा काय सहभाग आहे किंवा गीता कशा प्रकारे उपयोगी पडेल हे त्यांना माहित नाहीये. गीता तु अतीव प्राचीन ग्रंथ, गीता हा अतिशय प्राचीन ग्रंथ आहे. तस्य पठनेन अद्य को वा लाभः विशिष्य यूनाम इत्येवं बहवः प्रश्नाः स्युः तेषाम्. म्हणजे गीता तु अतीव प्राचीन ग्रंथ असती, तस्य पठनेन अद्य को वा लाभः म्हणजे त्याच्या पठनाने आता काय लाभ मिळणार आहे किंवा काय फायदा होणार आहे. विशिष्य यूनाम त्याचा विशेष काय आहे इथे,
इत्येवं बहवः प्रश्नाः स्युः तेषां. म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांचे असू शकतात. उपनिषदः भगवद्गीता ब्रह्मसूत्रम च प्रस्थानत्रयम् इति कथ्यते. हं? उपनिषद त्याच्यानंतर भगवद्गीता, उपनिषदः प्रथमा बहुवचने, उपनिषद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यांना प्रस्थानत्रयी असे म्हटले जाते. एते ग्रंथाः भारतीय तत्वज्ञानस्य आधारभूताः सामान्याश्च. म्हणजे सामान्यपणे हे सर्व ग्रंथ हे भारतीय तत्वज्ञानाचे आधारभूत किंवा पायाभूत ग्रंथ आहेत. उपनिषदः यान विषयान प्रतिपादयन्ति ते विषयाः एव ब्रह्मसूत्रेषु सूत्ररूपेण उक्ताः सन्ति. उपनिषद म्हणजे सगळी उपनिषदे ज्या विषयांचे प्रतिपादन करतात ते सगळे विषय ब्रह्मसूत्रांमध्ये सूत्ररूपाने सांगितलेले आहेत. सूत्ररूपेण अत्र नत्व अभवत्. नत्वस्य निमित्तमस्ति रेफः. भगवद्गीता उपनिषदां सारः इति कथ्यते. भगवद्गीता ही तर उपनिषदांची सार किंवा काय म्हणतात सारभूत आहे. वेदेषु कर्मकांडः ज्ञानकांडः च इति भागद्वयं वर्तते. वेदांमध्ये सुद्धा कर्मकांड आणि ज्ञानकांड असे दोन भाग आहेत. ज्ञानकांडस्य अन्यत् नाम एव वेदांतः अथवा उपनिषद. ज्ञानकांडाचेच दुसरे नाव आहे वेदांत अथवा उपनिषद. उपनिषद इति शब्दस्य श्रवणमात्रेण एव पवित्रा सरस्वती नदी गंगा नदी च उत्तुंगानि हिमशिखराणि साधु स्वभावाः तपस्विनः वनभूमिषु प्रतिष्ठिताः ऋष्याश्रमाः पक्षिणां कलरवः वृक्षच्छाया पुष्पाणां सुगन्धः अध्यापनपराः ऋषयः अध्ययनशीलाः शिष्याः चेति बहुविधं चित्रं बुद्धिपथम आयाति. उपनिषद इति शब्दस्य श्रवण मात्रे म्हणजे उपनिषद या शब्दाच्या श्रवण मात्रे म्हणजे केवळ श्रवणानेच काय होतं. पवित्रा सरस्वती नदी गंगा नदी च म्हणजे काय काय डोळ्यासमोर येतं तर पवित्र सरस्वती नदी गंगा नदी उत्तुंग हिमशिखराणी म्हणजे खूप उंच उंच असे हिमशिखर. त्याच्यानंतर साधू स्वभावाः तपस्विनः साधू म्हणजे सज्जन स्वभावाचे अनेक तपस्वी. वनभूमीषु प्रतिष्ठिताः वनभूमीमध्ये म्हणजे अखंड भारतवर्ष हे वनभूमीच समजलं जातं. तपोभूमी आहे त्या तपोभूमीमध्ये असलेले प्रतिष्ठित लोक अथवा ऋष्याश्रमाः म्हणजे त्या प्रतिष्ठित ऋषी सगळे आश्रमी लोक. पक्षीणाम कलरवः म्हणजे पक्ष्यांचे कलरव म्हणजे गुंजन किंवा त्यांचे आवाज. वृक्षछाया वृक्षाची छाया. पुष्पाणाम सुगंध म्हणजे या सगळ्या भारतवर्षामध्ये असलेल्या पुष्पांचे अनेक पुष्पांचे सुगंध. अध्ययनपराः ऋषयः म्हणजे अध्ययन करत असलेले ऋषी महर्षी. अध्ययनशीलाः शिष्याः आणि क्षमता अध्यापन करत असलेले ऋषी म्हणजे शिकवणारे ऋषी. आणि अध्ययनशीलाः म्हणजे अध्ययन करत असलेले शिष्य असे च इति बहुविधम चित्रम बुद्धिपथम आयात म्हणजे अशी सगळी चित्र वेगवेगळ्या प्रकारची चित्र बुद्धीमध्ये त्या डोक्यामध्ये येतात. अतः एव तत्वज्ञानम इत्युक्ते शांते परिसरे वासः व्यवहार प्रपंचात दूरं धावनं कुटुंबस्य परित्यागः स्वकर्तव्यस्य च त्यागः इति चिन्तनं सुशिक्षितानाम् अपि भवति. किं पुनः साधारणानां म्हणजे अतः एव तत्वज्ञानम इत्युक्ते किं म्हणजे म्हणूनच तत्वज्ञान म्हणजे काय तर शांते परिसरे वासः म्हणजे शांत अशा एकदम जिथे खूप शांती आहे अशा ठिकाणी आपण राहणे. त्याच्यानंतर व्यवहार प्रपंचात दूरम धावनम म्हणजे व्यवहारापासून किंवा प्रपंचापासून दूर धावणे. कुटुंबस्य परित्यागः म्हणजे कुटुंबाचा त्याग करणे. स्वकर्तव्यस्य च त्यागः म्हणजे स्वतःच्या कर्तव्यांचा सुद्धा त्याग करणे. इति चिंतनम सुशिक्षितानाम अपि भवति म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे तत्वज्ञान म्हणजे काय तर हे सगळं करणं असं सुशिक्षितांचा सुद्धा चिंतन आहे. किम पुनः साधारणानाम तर साधारण माणसांचं वेगळं काय असेल बरे. पांडुपुत्र अर्जुन अपि तथैव चिंतितवान. पांडुपुत्र अर्जुन सुद्धा तसाच त्याने सुद्धा तसाच विचार केला. अतः एव रणांगणे अहम युद्धम न करोमि राज्यम न इच्छामि सुखम न इच्छामि तस्मात् संन्यासः एव वरम इति उक्तवान. अतः म्हणजे म्हणून
एव रणांगणे, म्हणूनच रणांगणामध्ये अहम युद्धम न करोमी, म्हणजे मी युद्ध करणार नाही. राज्यम न इच्छामी, मला राज्याची इच्छा नाही. सुखम न इच्छामी, मला सुखाची पण इच्छा नाही. तस्मात संन्यासः एव वरम, त्याच्यापेक्षा संन्यासच चांगला आहे. इति सह उक्तवान, असे तो म्हणाला. एतत् तु अत्यंतम विपरीत चिंतनम, म्हणजे हे तर फारच विपरीत म्हणजे उलट्या प्रकारचं चिंतन आहे, योग्य नाही चिंतन. एषा तत्वज्ञान विषयिणी महती भ्रांती, तत्वज्ञान विषयिणी म्हणजे ही तत्वज्ञान विषयाची खूप भ्रांती म्हणजे एक प्रकारचा खोटा गैरसमज आहे. ताम समूलम उत्पाटयती वेद स्वरूप भगवान श्रीकृष्ण गीताद्वारा, त्याचेच समूळ उद्घाटन किंवा त्याचा समूळ त्याचा नाश किंवा त्याचं खोदून काढलेलं आहे ते वेदस्वरूपा भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे ते सगळं समूळ त्याचा नाश केलेला आहे, या भ्रांतीचा किंवा या खोट्या समजुतीचा. महाभारत युद्धभूमौ सह स्वयं अर्जुनम तत्वम बोधयते, महाभारत युद्धामध्ये त्याने म्हणजे श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला तत्वाचा बोध केला. जीवनम केन प्रकारेण करणीयम केन हेतुना कर्म आचरणीयम इति च उपदिशति. जीवनम केन प्रकारेण करणीयम म्हणजे जीवन कसे जगावे, कुठल्या प्रकारे जगावे. केन हेतुना कर्म आचरण, कुठल्या हेतूने कर्माचे आचरण करावे याचा उपदेश केला. एतस्मिन् पॅराग्राफ मध्ये वयं पश्यामः वयं विस्मरणम् अभवत्. श्रवणमात्रेण अत्र सूत्ररूपेण मध्ये अपि अस्ति, नत्वस्य निमित्तमस्ति र. श्रवणमात्रेण तत्रापि नत्वस्य निमित्तमस्ति र. हिमशिखराणि तत्वस्य नत्वस्य निमित्तमस्ति र, रेफः. पक्षिणां पक्षीणां तत्र नत्वस्य निमित्तमस्ति मूर्धन्य श. क्ष मध्ये क्ष संयुक्त अक्षर अस्ति, अतः क्ष मध्ये अस्ति क योग श, मूर्धन्य श अस्ति, अतः नत्वस्य निमित्तं तत्र मूर्धन्य श अस्ति. पुष्पाणां, पुष्पाणां मध्ये तु श मूर्धन्य श अस्ति, तत्र नत्वस्य निमित्तं मूर्धन्य श भवति. तत्वज्ञान विषयिणी, अत्रापि नत्वस्य निमित्तमस्ति मूर्धन्य श. श्रीकृष्ण, श्रीकृष्णमध्ये अपि नत्वस्य निमित्तमस्ति र. र न क्रू, क्रू मध्ये रू अस्ति, रू स्वर अस्ति. नत्वस्य त्रीणि निमित्तानि सन्ति. रेफः मूर्धन्य श रू इति, रू इति स्वरः, त्रीणि निमित्तानि सन्ति. अत्र श्रीकृष्णमध्ये क्रू मध्ये रू अस्ति, अतः नत्वं भवति. प्रकारेण, प्रकारेण मध्ये नत्वस्य निमित्तं रेफः भवति. करणीयं, करणीयं मध्ये नत्वस्य निमित्तं रेफः अस्ति. आचरणीयं मध्ये अपि नत्वस्य निमित्तं रेफः अस्ति. अतः एवं प्रकारेण वयं किं पठितवन्तः, रेफस्य त्रीणि निमित्तानि. रेफः मूर्धन्यश ऋकारः, ऋकारः च. त्वं गीतौ तम एतौ गीताश्लोकौ स्मरसि खलु, म्हणजे तू ही गीताश्लोक, हे दोन गीताश्लोक जे आहेत त्यांचं स्मरण तुला होते का. क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैत त्वय्युपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. जगति यां कांचित वृत्तिम अवलंबमानाः अपि भगवद्गीतातः प्रेरणां प्राप्तुम अर्हन्ति. आता ह्या श्लोकांचा अर्थ काही सांगायची वेगळी गरज नाही तरी सांगते. क्लैब्यम मा स्म गमः पार्थ नैत त्वयुपपद्यते, म्हणजे हे तू क्लैब्य का धारण केलं आहेस हे पार्थ. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप, की हे परंतप तू हे क्षुद्र असे हृदय दौर्बल्यचा त्याग करून उठ उठ. हतो वा प्राप्यसी स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे शुभ महिम, म्हणजे तू हरशील तर तरी सुद्धा स्वर्ग प्राप्त करशील, जिंकशील तर हे सगळं भोग भोगशील. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, त्यासाठी हे कौंतेय तू उठ आणि युद्धाचा कृतनिश्चय कर. खूप फेमस श्लोक होते हा. जगती यां कांचित वृत्तिम अवलंबमानाः अपि भगवद्गीतातः प्रेरणां प्राप्तुम अर्हन्ति. जगती म्हणजे जगामध्ये याम कांचित वृत्तीम अवलंबमानाः अपि, म्हणजे ज्या काही वृत्ती किंवा ज्या काही विचारसरणी आहेत ज्या लोकांकडून अवलंबल्या जातात त्या सुद्धा
अपि भगवद्गीतातः प्रेरणां प्राप्तुम् अर्हन्ति. म्हणजे भगवद्गीतेतूनच प्रेरणा घेऊन झालेल्या आहेत तयार. प्रेरणां न त्वस्य निमित्तं रेफहसि. भगवतः अंशोऽस्मीति यदि धीवरः अवगच्छति तर्हि सः धीवरेषु एव श्रेष्ठः भवति. मी भगवतः अंशो अस्मि इति, भगवताचा अंश मी आहे, अस्मि असं. अस्मीती सवर्ण दीर्घ संधी आहे. मी भगवताचा अंश आहे हे जर यदि धीवरः अवगच्छति, धीवर म्हणजे कोळी, जे मासे पकडतात किंवा नौका चालवतात ते धीवर, त्याला सुद्धा जर समजलं तर तो धीवर सगळ्यांमध्ये श्रेष्ठ होऊन जातो. विद्यार्थी अपि विद्यार्थीषु एव श्रेष्ठ भवति. म्हणजे कुठलाही विद्यार्थ्याला जरी हे समजलं तरी सुद्धा तो विद्यार्थी सर्वश्रेष्ठ होऊन जातो त्या विद्यार्थ्यांमध्ये. तथैव काश्चित अधिवक्ता अपि, तसंच कुठलाही अधिवक्ता च्या बाबतीमध्ये सुद्धा होतं. इति संदिष्टवान स्वामी विवेकानंद. हे स्वामी विवेकानंदांचा संदेश असा आहे. मित्राणां संदेह निवारणे एते विषयाः भवतः साहाय्यं कुर्युः इति आशासे. मित्रांच्या संदेह निवारणामध्ये हे विषय, हे जे आम्ही वरती सगळं सांगितलं ते विषय तुम्हाला सहाय्य करतील अशी आमची आशा आहे. मित्राणां नत्वस्य निमित्तं रेफः अस्ति. संदेह निवारणे नत्वस्य निमित्तं रेफः अस्ति. भवता कदा दूरभाषा प्राप्येत, कदा भवतः ध्वनिः श्रूयेत इति वयं प्रतीक्षमाणाः स्मः. म्हणजे तुमच्याकडून कधी दूरभाषा किंवा म्हणजे फोन केला जाईल, कॉल केला जाईल, कदा तुमच्या ध्वनी म्हणजे केव्हा तुमचा ध्वनी ऐकू येईल, या असे आम्ही आम्ही ह्याच्यासाठी आम्ही प्रतीक्षमाण म्हणजे आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत. प्रतीक्षमाणाः नत्वस्य निमित्तमस्ति मूर्धन्य क्ष, क्ष अस्ति न तत्र क्ष, प्रतीक्षमाणाः तत्र क योग ष अस्ति, मूर्धन्य ष, अतः नत्वस्य निमित्तं मूर्धन्य ष भवति. दूरभाषा प्राप्यते चेदपि पत्रलेखनं मा परित्यजतु. दूर म्हणजे तुम्ही कॉल जरी केला तरी सुद्धा पत्रलेखन सोडू नका. भवतः माता भवता लिखितानि पत्राणि पुनः पुनः पठन्ती भवति. म्हणजे तुमची माता तुमच्याकडून लिहिल्या गेलेल्या पत्रांचे पुन्हा पुन्हा वाचन करीत असते. पत्राणि नत्वस्य निमित्तं रेफः भवति. शुभाशीषः भवदीयः तातः. म्हणजे अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी तुमचेच तात, तुमचेच वडील. गीताश्लोकयोः अन्वयः. पार्थ हे पार्थ क्लैब्यं मा स्म गमः भीरुत्वं मा प्राप्नुहि. म्हणजे हे पार्थ तू क्लैब्य किंवा हे क्लैब्य म्हणजे हृदय दौर्बल्य एक प्रकारचं किंवा क्षीणता हे प्राप्त करू नकोस. एतत्त्वयि न उपपद्यते. म्हणजे हे तुला योजत नाही किंवा तुला शोभत नाही. परंतप क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ. उत्तिष्ठ हे परंतप किंवा हे परंतप हे अर्जुनाचं नाव आहे. क्षुद्र असे हृदय दौर्बल्य सोडून तू उठ. कौंतेय युद्धे हे हतः वा स्वर्गम प्राप्यसी. अन्वय दिलाय हा पूर्ण. हे कौंतेय युद्धामध्ये हरलास तर स्वर्ग प्राप्ती होईल, जित्वा वा मही मोक्षसे म्हणजे जिंकलास तर मोक्ष प्राप्ती होईल. तस्मात युद्धाय कृतनिश्चय उत्तिष्ठ. म्हणून युद्धासाठी कृतनिश्चय कर आणि तू उठ. एवं प्रकारेण वयम् अस्माभिः पंचमस्य पाठस्य पठनम् अस्माभिः कृत कृतमस्ति. अग्रिमे चलचित्रे वयं रत्वं कुत्र भवति, केचित् नियमाः सन्ति वा तत्र, एतस्मिन् विषये अभ्यासम् अस्माभिः करणीयमस्ति अग्रिमे चलचित्रे. तत्पर्यन्तं शुभाशयाः, शुभरात्रिः. धन्यवादः.